ओम नमो भगवते वासुदेवाय. अथाष्टादशोध्याय. पृथ्वीचे दोहन. मैत्रेय म्हणतात, विदुरा, यावेळी महाराज पृथूंचे ओठ रागाने थरथर कापत होते. त्यांची अशी स्तुती करून पृथ्वीने आपले हृदय विचारपूर्वक स्थिर केले आणि ती भीत भीत त्यांना म्हणाली, प्रभो, आपण आपला राग शांत करावा आणि मी जी प्रार्थना करीत आहे ती लक्षपूर्वक ऐकावी. कारण बुद्धिमान पुरुष भ्रमणाप्रमाणे सर्व ठिकाणावरून सार ग्रहण करतात. तत्वज्ञानी मुनींनी या लोकात आणि परलोकात मनुष्याचे कल्याण करण्यासाठी पुष्कळ उपाय शोधून काढले आहेत आणि ते उपयोगात आणले आहेत. त्या प्राचीन ऋषींनी सांगितलेले उपाय याही काळात जो पुरुष श्रद्धापूर्वक चांगल्या तऱ्हेने आचरणात आणतो तो सुलभपणे इच्छित फळ प्राप्त करून घेतो. परंतु जो अज्ञानी पुरुष त्यांचा अनादर करून आपल्या मनाने कल्पिलेल्या उपायांचा अवलंब करतो त्याचे केलेले सर्व उपाय वारंवार निष्फळ होतात. राजन, पूर्वी ब्रह्मदेवांनी जे धान्य इत्यादी उत्पन्न केले होते ते यम नियमादी व्रतांचे पालन न करणारे दुराचारी लोकच खाऊन टाकतात असे मी पाहिले आहे. लोकरक्षक अशा आपण राजे लोकांनी माझे पालन आणि आदर करणे सोडून दिले. म्हणूनच सर्व लोक चोरांप्रमाणे झाले आहेत. त्यामुळेच यज्ञासाठी लागणाऱ्या औषधी मी लपवून ठेवल्या आहेत. आता पुष्कळ कालावधी झाल्याने माझ्या पोटात ती धान्य निश्चितच जीर्ण झाली आहेत. पृथ्वीच्या आचार्यांनी सांगितलेल्या उपायांनी आपण ती बाहेर काढावी. हे वीर, जर आपल्याला सर्व प्राण्यांचे कल्याण आणि बलाची वृद्धी करणारे अन्न हवे असेल तर आपण मला योग्य असे वासरू, दोहन पात्र आणि दोहन करणाऱ्यांची व्यवस्था करा. मी त्या वासराला स्नेहाने पाना पाजून दुधाच्या रूपाने आपणा सर्वांना इच्छित वस्तू देईन. राजन, तुम्ही मला सपाट केले पाहिजे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर सुद्धा माझ्यावर इंद्राने केलेल्या वर्षावाचे पाणी सगळीकडे टिकून राहील. माझ्या पोटातील आर्द्रता जाणार नाही. हे तुमच्या दृष्टीने अतिशय मंगलकारक होईल. पृथ्वीने सांगितलेल्या या प्रिय आणि हितकारी वचनांचा स्वीकार करून महाराज पृथूने स्वयंभू मनूला वासरू बनवले आणि आपल्या हातावरच सर्व धान्यांची धार काढली. पृथूप्रमाणेच इतर समजूतदार लोक सुद्धा सगळीकडून सार ग्रहण करतात. म्हणून त्यांना पृथूचे वश केलेल्या पृथ्वीकडून आपापल्या इच्छित वस्तू प्राप्त करून घेतल्या. हे विदुरा, ऋषींनी बृहस्पतीला वासरू बनवून वाणी, मन आणि क्षोत्ररूप पात्रात पृथ्वीच्या वेदरूप पवित्र दुधाचे दोहन केले. देवतांनी इंद्राची वासरूप म्हणून कल्पना करून सुवर्णमय पात्रात अमृत, मनोबल, इंद्रियबल आणि शारीरिक बल रूपी दुधाचे दोहन केले. दैत्य आणि दानवांनी आसुरश्रेष्ठ प्रल्हादाला वासरू बनवून लोखंडी पात्रात मद्य आणि आसवरूप दुधाचे दोहन केले. गंधर्व आणि अप्सरांनी विश्वास वसूला वासरू बनवून कमल रूप पात्रामध्ये संगीत माधुर्य आणि सौंदर्य रूप दुधाचे दोहन केले. श्राद्धदेव पितृगणांनी आर्यमाला वासरू बनविले आणि मातीच्या कच्च्या मडक्यात श्रद्धापूर्वक कव्य रूप दुधाचे दोहन केले. नंतर कपिल देवांना वासरू बनवून आकाश रूपाने पात्रामध्ये सिद्धांनी आणि मादी अष्टसिद्धी तसेच विद्याधरांनी आकाशगमन आदी विद्यांचे दोहन केले. किमपुरुष इत्यादी इतर मायावी योनींनी मै दानवाला वासरू बनवले आणि अंतर्धान पावणे, विचित्र रूप धारण करणे इत्यादी संकल्प रूप मायेचे दूध रूपाने दोहन केले. अशाच प्रकारे यक्ष, राक्षस, भूत, पिशाचादी मांसाहार करणाऱ्या भूतनाथ रुद्राला वासरू बनवून कपाल रूप पात्रात रक्तरूप दुधाचे दोहन केले. बिन फण्याचे साप, नाग आणि विंचू इत्यादी विषारी प्राण्यांनी तक्षकाला वासरू बनवून मुखरूप पात्रात विषरूपी दुधाचे दोहन केले. पशूंनी बैलाला वासरू बनवून वनरूप पात्रामध्ये गवतरूप दुधाचे दोहन केले. मोठमोठ्या दाढा असणाऱ्या मांसभक्षी जीवांनी सिंहरूप वासराद्वारा आपल्या शरीररूप पात्रात कच्च्या मांसरूपी दुधाचे दोहन केले. तसेच पक्ष्यांनी गरुडाला वासरू बनवून किडे, पतंग अशा हालचाल करणारे आणि फळे इत्यादी स्थिर पदार्थांचे दूध रूपाने दोहन केले. वृक्षांनी वडाच्या झाडाला वासरू बनवून अनेक प्रकारच्या रसरूपी दुधाचे दोहन केले आणि पर्वतांनी हिमालय रूप वासराच्या द्वारा आपल्या शिखर रूप पात्रामध्ये अनेक प्रकारच्या धातूंचे दोहन केले. पृथ्वी सर्व इच्छित वस्तू देणारी आहे आणि यावेळी ती पृथ्वीच्या अधीन आहे. म्हणून तिच्यापासून सर्वांनी आपापल्या जातीच्या प्रमुखाला वासरू बनवून निरनिराळ्या पात्रांमध्ये भिन्न भिन्न पदार्थाचे दुधाच्या रूपाने दोहन केले. कुरुश्रेष्ठ विदुरा, अशा प्रकारे पृथू इत्यादी सर्व अन्न ग्रहण करणाऱ्यांनी वेगवेगळी दोहन पात्रे आणि वासरांच्या द्वारे आपापले भिन्न अन्नरूप दूध पृथ्वीपासून दोहून घेतले. यामुळे महाराज पृथू इतके प्रसन्न झाले की सर्व इच्छित वस्तू देणाऱ्या पृथ्वीबद्दल त्यांना आपल्या कन्येप्रमाणे स्नेह उत्पन्न झाला आणि त्यांनी तिचा आपल्या कन्येच्या रूपाने स्वीकार केला. यानंतर राजाधिराज पृथूने आपल्या धनुष्याच्या टोकाने पर्वतांना फोडून हे बहुतेक भूमंडल सपाट केले.
ते पित्याप्रमाणे आपल्या प्रजेचे पालनपोषण करण्याच्या व्यवस्थेत गुंतले होते. त्यांनी या सपाट भूमीचे प्रजेसाठी सगळीकडे यथायोग्य निवासस्थानांचे विभाग तयार केले. अनेक गावे, कसबे, नगरे, किल्ले, गौळवाडे, पशूंचे गोठे, छावण्या, खाणी, खेडी आणि पहाडाच्या पायथ्याशी गावे बसवली. पृथ्वीच्या अगोदर या तलावर नगरे, गावे इत्यादी विभाग नव्हते. सर्व लोक आपापल्या सोयीनुसार बेधडक इकडे तिकडे राहत होते. अध्याय 18 समाप्त. अथैंकोण विशोध्याय. पृथूंचे अश्वमेध यज्ञ. मैत्रेय म्हणतात, मनूच्या ब्रह्मावर्त क्षेत्रामध्ये जेथे सरस्वती नदी पूर्वाभिमुख होऊन वाहते, तेथे राजा पृथूने 100 अश्वमेध यज्ञांची दीक्षा घेतली. हे पाहून भगवान इंद्रांना वाटले की या यज्ञामुळे पृथू माझ्याहून वरचढ होतील, म्हणून त्यांना त्यांचा यज्ञ महोत्सव सहन झाला नाही. महाराज पृथूंच्या यज्ञात सर्वांचे अंतरात्मा, सर्व लोकपूज्य जगदीश्वर भगवान हरींनी यज्ञेश्वर रूपाने साक्षात दर्शन दिले होते. त्यांच्याबरोबर ब्रह्मदेव, रुद्र तसेच आपापल्या अनुयायांसह लोकपाल सुद्धा आले होते. त्यावेळी गंधर्व, मुनी आणि अप्सरा प्रभूंची कीर्ती गात होते. सिद्ध, विद्याधर, दैत्य, दानव, यक्ष, सुनंदनंद इत्यादी भगवंतांचे प्रमुख पार्षद आणि जे सदैव भगवंतांच्या सेवेसाठी उत्सुक असतात ते कपिल, नारद, दत्तात्रय आणि सनकादिक योगेश्वर सुद्धा त्यांच्याबरोबर आले होते. हे भारता, त्या यज्ञात यज्ञ सामग्री देणाऱ्या भूमीने कामधेनू रूप होऊन यजमानांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. नद्या सर्व प्रकारच्या रसांना वाहून आणत होत्या. तसेच ज्यापासून मध गळत होता असे मोठमोठे वृक्ष दूध, दही, अन्न, तूप इत्यादी वेगवेगळी सामग्री समर्पण करीत होते. समुद्र पुष्कळशा रत्नांच्या राशी, पर्वत भक्ष्यभोज्य चौष्य आणि लेह्य या 4 प्रकारचे अन्न तसेच लोकपालांसहित संपूर्ण लोक निरनिराळे नजराने समर्पित करत होते. श्रीहरींनाच आपला प्रभू मानणाऱ्या पृथूंचा हा उत्कर्ष देवराज इंद्राला सहन झाला नाही, म्हणून त्याने त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी महाराज पृथू शेवटच्या यज्ञाने भगवान यज्ञपतींची आराधना करीत होते, तेव्हा इंद्राने ईर्ष्येने पेटून गुप्त रूपाने त्यांच्या यज्ञाचा घोडा पळविला. इंद्राने अधर्मामध्ये धर्माचा भ्रम उत्पन्न करणाऱ्या पाखंडी वेश धारण केला होता. या वेशात तो घोड्याला घेऊन मोठ्या वेगाने आकाशमार्गाने चालला होता. तेवढ्यात त्यांच्याकडे भगवान अत्रींची दृष्टी गेली. त्यांच्या सांगण्यावरून महाराज पृथूचा महारथी पुत्र इंद्राला मारण्यासाठी त्यांच्या मागोमाग धावला आणि अतिशय क्रोधाने म्हणाला, अरे थांब थांब. इंद्राच्या डोक्यावर जटा होत्या आणि शरीराला भस्म लावलेले होते. त्याचा असा वेश पाहून पृथुकुमार त्याला मूर्तिमंत धर्मच समजला, म्हणून त्याने त्याच्यावर बाण सोडला नाही. जेव्हा तो इंद्रावर वार न करताच परत आला, तेव्हा अत्रींनी पुन्हा इंद्राला मारण्याची त्याला आज्ञा केली. वत्सा, या देवाधम इंद्राने तुमच्या यज्ञामध्ये विघ्न आणले आहे, तू याला ठार कर. अत्री मुनींनी असे सांगतात पृथुकुमाराला अतिशय क्रोध आला. इंद्र अतिशय वेगाने आकाशातून चालला होता. त्यावेळी जटायूने रावणाचा पाठलाग करावा तसा पृथुकुमार इंद्रामागोमाग धावला. ते पाहून इंद्राने आपला वेश आणि घोडा सोडून देऊन तो तिथेच अंतर्धान पावला आणि तो वीर आपला यज्ञपशु घोडा घेऊन पित्याच्या यज्ञशाळेत परत आला. हे विदुरा, त्याचा हा अद्भुत पराक्रम पाहून महर्षींनी त्याचे नाव विजिताश्व असे ठेवले. यज्ञपशूला युष आणि चशाल याने बांधले होते. शक्तिशाली इंद्राने घोर अंधार पसरविला आणि त्यात लपून तो पुन्हा त्या घोड्याला त्याच्या सोन्याच्या साखळीसह घेऊन गेला. अत्री मुनींनी ते पुन्हा तो आकाशात वेगाने जात असल्याचे पृथुकुमाराला दाखवले, परंतु त्याच्याजवळ कपाल आणि खटवाग पाहून पृथुकुमाराने त्याला अडवले नाही. आता अत्रींनी राजकुमाराला पुन्हा प्रोत्साहित केले. तेव्हा त्याने रागाने इंद्रावर सोडण्यासाठी धनुष्याला बाण जोडला. ते पाहताच इंद्राने तो वेश आणि घोडा सोडून देऊन तो तेथेच अंतर्धान पावला. वीर विजिताश्व आपला घोडा घेऊन पित्याच्या यज्ञशाळेत परत आला. तेव्हापासून इंद्राचा तो निंदवेश अज्ञानी लोकांनी ग्रहण केला. घोडा पळवून नेण्याच्या इच्छेने इंद्राने जी जी रूपे धारण केली होती ती पापाचे खंड असल्यामुळे त्याला पाखंड म्हणू लागले. येथे खंड शब्द चिन्हाचा निर्देश करणार आहे. अशा प्रकारे पृथ्वीच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी यज्ञपशूला चोरून नेतेवेळी इंद्राने जे पुष्कळ वेळा ग्रहण करून नंतर टाकले होते, त्या नग्न राहणे, रक्तांबर धारण करणे इत्यादी पाखंडी आचरणामध्ये अज्ञानी माणसांची बुद्धी बहुतेक आसक्त होते आणि त्यांच्या चतुर युक्तिवादाने वास्तविक हे धर्माभास असूनही लोक भ्रमाने यांना धर्म समजून यामध्ये आसक्त होतात. इंद्राच्या या वाकड्या चालीचा अंदाज आल्यावर परंपराक्रमी महाराज पृथूंना फार क्रोध आला. त्यांनी आपले धनुष्य घेऊन त्यावर बाण चढवला. त्यावेळी ते क्रोधावेशात असल्याने त्यांच्याकडे पाहवत नव्हते.
जेव्हा ऋत्विजांनी पाहिले की असह्य पराक्रमी महाराज पृथू इंद्राचा वध करण्यासाठी तयार झाले आहेत, तेव्हा त्यांना थांबवीत ते म्हणाले, राजन, आपण मोठे बुद्धिमान आहात. यज्ञदीक्षा घेतल्यावर शास्त्रविहित यज्ञपशु खेरीज अन्य कोणाचा वध करणे योग्य नव्हे. या यज्ञकार्यात विघ्न आणणारा तुझा शत्रू इंद्र तर तुझ्या सुयशामुळेच निश्चय झाला आहे. आम्ही अमुक आवाहन मंत्रांनी त्याला येथेच बोलवून घेतो आणि जबरदस्तीने त्याचे अग्नीत हवन करतो. विदुरा, यजमानांशी असा विचारविनिमय करून त्यांच्या ऋत्विजांनी क्रोधाने इंद्राला आवाहन केले. ते वेळेतून त्याची आहुती टाकणार एवढ्यात ब्रह्मदेवांनी तेथे येऊन त्यांना अडविले. ते म्हणाले, तुम्ही इंद्राचा वध करता कामा नये, कारण हा इंद्र भगवंताची यज्ञ नावाची मूर्ती आहे. तुम्ही यज्ञ करून ज्या देवाची आराधना करीत आहात ते इंद्राचेच अंग आहेत आणि त्यालाच तुम्ही यज्ञाने मारू इच्छिता. पृथूच्या या यज्ञानुष्ठानात विघ्न आणण्यासाठी इंद्राने जी पाखंडी रूपे घेतली ते धर्मांचे उच्चाटन करणारे आहेत. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. त्याला आता आणखी विरोध करू नका, नाहीतर तो अधिकच पाखंड मार्गाचा प्रचार करेल. पृथूचे 99च यज्ञ राहू द्यात, तेवढ्यानेच त्याची कीर्ती इंद्राहून अधिक होईल. नंतर राजश्री पृथूला ते म्हणाले, राजा, तू मोक्षधर्म जाणणार आहेस, म्हणून आता तुला या यज्ञाच्या विधीपूर्वक अनुष्ठानाची आवश्यकता नाही. तुझे कल्याण असो. तू आणि इंद्र हे दोघेही पवित्र कीर्ती भगवान श्रीहरींचे शरीर आहात, म्हणून आपले स्वरूप असणाऱ्या इंद्रावर तू रागवू नकोस. तुझा हा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला नाही म्हणून तू चिंता करू नकोस. माझ्या म्हणण्याचा आदरपूर्वक स्वीकार कर. असे पहा की जो मनुष्य विधात्याने बिघडवलेल्या काम सुधारण्यासाठी विचार करतो त्याचे मन अत्यंत क्रोधाने भरून जाते व तो भयंकर मोहरूप अंधारात पडतो. हा यज्ञ आता बंद कर. त्या यज्ञामुळेच इंद्राने निर्माण केलेली नास्तिक मतांनी धर्माचा नाश होऊ लागला आहे, कारण देव मोठे हट्टी असतात. जरा पाहत, जो इंद्र घोडा चोरून नेऊन आपल्या यज्ञामध्ये विघ्न उत्पन्न करीत होता त्यानेच रचलेल्या या आकर्षक पाखंडाकडे सर्व जनता आकर्षित होऊ लागली आहे. हे वेणपुत्रा, आपण साक्षात विष्णूच्या वंश आहात. वेणाच्या दुराचारामुळे धर्म लुप्त होऊ लागला होता, म्हणून कालानुसार धर्माचे रक्षण करण्यासाठी आपण त्या शरीरातून अवतार घेतला आहे. म्हणून प्रजेचे पालन करते पृथू महाराज, आपण या अवताराचा उद्देश विचारात घेऊन भृगू इत्यादी विश्वनिर्मात्या मुनीश्वरांचा संकल्प पूर्ण करावा. हा प्रचंड नास्तिक मतरूप इंद्राची माया अधर्माची जननी आहे. आपण ही नष्ट करून टाका. मित्रे म्हणतात, लोकगुरु भगवान ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे समजावल्यानंतर पृथूंनी यज्ञाचा आग्रह सोडला आणि इंद्राबरोबर प्रेमपूर्वक मैत्रीही केली. यानंतर अवभृत स्नान केलेल्या पृथूंना त्यांच्या यज्ञांनी तृप्त होऊन देवांनी इच्छित वर दिले. हे विदुरा, अधिराज पृथूंनी अत्यंत श्रद्धापूर्वक ब्राह्मणांना दक्षिणा दिली. तेव्हा ब्राह्मणांनी त्यांच्या सत्काराने संतुष्ट होऊन त्यांना सफल होणारे आशीर्वाद दिले. ते म्हणाले, महाभाऊ, आपण ज्यांना आमंत्रण दिले ते देव, पितर, देव, ऋषी आणि मनुष्य सर्वच आले होते. त्या सर्वांचा आपण दानमान देऊन सत्कार केला. अध्याय 19 समाप्त. अथ विशोध्याय. महाराज पृथूंच्या यज्ञशाळेत भगवान श्रीविष्णूंचा प्रादुर्भाव. मैत्रेय म्हणतात, पृथूंच्या 99 यज्ञांनी यज्ञभोक्ता यज्ञेश्वर भगवान विष्णूंना सुद्धा फार आनंद झाला. इंद्रासह तेथे येऊन ते त्याला म्हणाले. श्री भगवान म्हणाले, राजन, इंद्राने तुझ्या 100 यज्ञ करण्याच्या संकल्पात विघ्न आणले. आता तो तुझी क्षमा मागत आहे. तू त्याला क्षमा कर. हे राजा, जे थोर पुरुष साधू आणि सद्बुद्धी संपन्न असतात ते दुसऱ्या जीवांचा द्रोह करीत नाहीत, कारण हे शरीर म्हणजे आत्मा नव्हे. जर तुझ्यासारखे लोक सुद्धा देवमायेने मोहित झाले तर समजावे की पुष्कळ दिवसपर्यंत ज्ञानीजनांच्या केलेल्या सेवेच्या मोबदल्यात केवळ श्रमच पदरी पडले. म्हणून ज्ञानी पुरुष या शरीराला अविद्या, वासना आणि कर्माचाच पुतळा समजून यामध्ये आसक्त होत नाहीत. अशा प्रकारे जो या शरीरातच आसक्त नाही तो विवेकी पुरुष या शरीराने उत्पन्न केलेले घर, पुत्र, धन यामध्ये कशी ममता ठेवेल. हा आत्मा एक शुद्ध, स्वयंप्रकाश, निर्गुण, 3 गुणांचे आश्रयस्थान, सर्वव्यापक, माया आवरण शून्य, सर्वाचा साक्षी, तसेच दुसऱ्या आत्म्याने रहित आहे, म्हणून शरीरापासून भिन्न आहे. जो पुरुष या देहस्थित आत्म्याला अशा प्रकारे शरीरापेक्षा वेगळा आहे हे जाणतो तो प्रकृतीशी संबंध ठेवून सुद्धा तिच्या गुणांनी लिप्त होत नाही, कारण जो मज परमात्म्यामध्ये विस्थित असतो. राजन, जो पुरुष कोणत्याही प्रकारची कामना न ठेवता आपल्या वर्णाश्रम धर्माच्या द्वारे नियमितपणे श्रद्धापूर्वक माझी आराधना करतो त्याचे चित्त हळूहळू शुद्ध होते. चित्त शुद्ध झाल्यावर विषयांशी संबंध राहत नाही आणि त्याला तत्वज्ञानाची प्राप्ती होते.
तेव्हा तो माझ्या समतारूप स्थितीला प्राप्त होतो. हीच परमशांती, ब्रह्म किंवा कैवल्य होय. शरीर, ज्ञान, क्रिया आणि मनाची साक्षी असून सुद्धा कुटस्थ आत्मा त्यामध्ये गुंतत नाही. तो तटस्थ असतो. तो हे जाणतो की तो मोक्षपदाची प्राप्ती करून घेतो. जन्म मरण रूप फेरा, पंचमहाभूते, इंद्रिये, इंद्रिय भिमानी, देवता आणि चिदाभास या सर्वांचा मिलाप असलेल्या लिंग शरीराला असतो. सर्व साक्षी आत्म्याशी याचा काहीही संबंध नाही. माझ्यामध्ये दृढ प्रेम ठेवणारे बुद्धिमान पुरुष संपत्ती किंवा विपत्ती आली तरी कधीही हर्षशोकाच्या अधीन होत नाहीत. म्हणून हे वीरवीरा, उत्तम, मध्यम आणि अधम पुरुषांमध्ये तू समान भाव ठेवून सुख-दुःख हे एकसारखे समज. तसेच मन आणि इंद्रिये यांच्यावर विजय मिळवून माझ्या इच्छेने तुला जोडल्या गेलेल्या मंत्री व सेवकांच्या सहाय्याने सर्व लोकांचे रक्षण कर. प्रजेचे पालन करण्यातच राजाचे कल्याण आहे. यामुळे त्याला परलोकात प्रजेच्या पुण्याचा 6वा भाग पुण्य मिळते. याविरुद्ध जो राजा प्रजेचे रक्षण करत नाही, परंतु त्यांच्याकडून कर मात्र वसूल करतो, त्याचे सर्व पुण्य प्रजा हिरावून घेते आणि त्याच्या बदल्यात त्याला प्रजेच्या पापात भागीदारी व्हावी लागते. असे विचार करून सुश्रेष्ठ ब्राह्मणांना संमत आणि पूर्व परंपरेने प्राप्त झालेल्या धर्माचेच मुख्यतः आचरण करावे आणि कोठेही आसक्त न होता या पृथ्वीचे न्यायाने पालन करीत राहावे. त्यामुळे सर्व प्रजा तुझ्यावर प्रेम करेल आणि थोड्याच दिवसात तुला घर बसल्या सनकादिक सिद्धांचे दर्शन होईल. राजन, तुझ्या गुणांनी आणि स्वभावाने मला वश करून घेतले आहे, म्हणून तुझी इच्छा असेल तो वर मागून घे. यज्ञ, तप किंवा योगांच्या द्वारे माझी प्राप्ती सुलभ नाही. ज्यांच्या चित्तामध्ये समता आहे त्यांच्याच हृदयात मी राहतो. मैत्रेय म्हणतात, सर्वांचे गुरु श्रीहरी यांनी असे म्हटल्यावर नंतर जगद्विजयी पृथूने त्यांची आज्ञा शिरोधार्य मानली. देवराज इंद्र आपल्या कर्माने लज्जित होऊन त्यांच्या चरणावर लोटांगण घालणार होता. तेवढ्यात राजाने त्याला प्रेमपूर्वक हृदयाशी धरले आणि त्यांच्याविषयीचा द्वेष मनातून काढून टाकला. नंतर पृथूने विश्वात्मा भक्तवत्सल भगवंतांचे पूजन केले आणि क्षणोक्षणी उचंबळणाऱ्या भक्तिभावात निमग्न होऊन प्रभूंचे चरण धरले. श्रीहरी तेथून जाऊ इच्छित होते, परंतु पृथ्वीविषयीच्या वात्सल्यभावाने त्यांना तेथेच थांबविले. ते आपल्या कमलदलाप्रमाणे असणाऱ्या नेत्रांनी त्याच्याकडे पाहतच राहिले. तेथून त्यांचा पाय निघेना. आदिराज पृथूचे डोळे पाण्याने भरून आल्यामुळे तो भगवंतांचे दर्शन घेऊ शकत नव्हता. इतकेच काय, पण कंठ सद्गतीत झाल्या कारणाने काही बोलूही शकत नव्हता. म्हणून त्याने त्यांना मनाने आलिंगन देऊन हृदयात घट्ट पकडून ठेवले आणि हात जोडून तो स्तब्ध उभा राहिला. यावेळी प्रभूंच्या चरणाचा स्पर्श पृथ्वीला झाला होता, पण भक्त प्रेमात तल्लीन झाल्यामुळे याचे त्यांना भान नव्हते. वास्तविक देवांच्या चरणांचा स्पर्श जमिनीला होत नाही. त्यांनी आपला हात गरुडाच्या उंच खांद्यावर ठेवला होता. पृथू डोळ्यातील अश्रू पुसून अतृप्त दृष्टीने त्यांच्याकडे पाहत बोलू लागला. पृथू म्हणाला, मोक्षपती प्रभो, आपण वर देणाऱ्या ब्रह्मादी देवांनाही वर देण्यास समर्थ आहात, पण बुद्धिमान मनुष्य देहाभिमान्यांना भोगण्यायोग्य विषय आपल्याकडे कसे मागेल? ते तर नरकातील जीवांनाही मिळतात. म्हणून ते तुच्छ विषय मी आपणाकडे मागत नाही. हे नाथ, जेथे महापुरुषांच्या हृदयातून मुखावाटे बाहेर पडलेल्या शब्दांमध्ये आपल्या चरणकमलांचा मकरंद नाही, म्हणजे जेथे आपल्या कथा ऐकण्याचा आनंद मिळत नाही, अशा मोक्षपदाचीही मला इच्छा नाही. म्हणून माझी प्रार्थना आहे की मला 10,000 कान द्या, म्हणजे ज्यांनी मी आपले लीलागुण ऐकत राहीन. हे प्रभू कीर्ती प्रभू, हे पुण्यकीर्ती प्रभू, आपले चरणकमल मकरंद रूपी अमृतकण घेऊन महापुरुषांच्या मुखातून जो वायू बाहेर पडतो, त्यामध्ये एवढी शक्ती असते की आपल्या तत्वांचे विस्मरण झालेल्या आमच्यासारख्या अभागांना तो पुन्हा तत्वज्ञान करून देतो. म्हणून मला दुसरा कोणताही वर नको. हे उत्तम कीर्तिमान प्रभू, सत्संगामध्ये आपले मंगलमय सुयश दैववशात एक वेळ ऐकून एखादा पशु बुद्धीचा पुरुष भले तृप्त हो, पण गुणग्राही ते कसे विसरू शकेल? सर्व प्रकारच्या पुरुषार्थाच्या सिद्धीसाठी स्वतः लक्ष्मी सुद्धा आपले सुयश ऐकू इच्छिते. आता लक्ष्मीप्रमाणे मी सुद्धा अत्यंत उत्सुकतेने सर्व गुणधाम आपणा पुरुषोत्तमाची सेवाच करू इच्छितो. परंतु असे होऊ नये की एकाच पतीची सेवा करण्यात स्पर्धा लागून आपल्या चरणाशीच मन एकाग्र करण्याने आम्हा दोघांमध्ये कलह निर्माण होईल. जगदीश्वरा, जगज्जननी लक्ष्मीच्या हृदयात माझ्याशी विरोध करण्याची आवश्यकता तर आहेच, कारण आपल्या ज्या सेवा कार्यात तिला प्रेम वाटते त्यासाठीच मी सुद्धा उत्सुक आहे. परंतु आपण दिनांवर दया करणारे आहात. त्यांची तुच्छ कर्मे सुद्धा आदरयुक्त दृष्टीने पाहता. म्हणून मला आशा आहे की आमच्या भांडणात आपण माझीच बाजू घ्याल. आपण तर आपल्या स्वरूपातच रममाण असता. आपल्याला लक्ष्मीची तरी काही घेणे देणे आहे. मायेचे कार्य, अंधकार इत्यादींच्या आपल्यामध्ये सर्वथे अभाव आहे. म्हणून
निष्काम महात्मे लोक ज्ञान झाल्यानंतरही आपलेच भजन करतात. भगवान आपल्या चरणकमलांचे निरंतर चिंतन करणे याखेरीज सत्पुरुषांचे अन्य कोणतेही प्रयोजन नाही, असे मला वाटत नाही. मी सुद्धा कोणतीही इच्छा मनात न ठेवता आपले भजन करीत आहे. आपण मला म्हणालात की वर माग. मला तर आपले हे बोलणे संसारातील मोहात पाडण्यासारखेच वाटते. एवढेच काय, आपल्या वेदरूप वाणीने सुद्धा जगाला बांधून ठेवले आहे. जर त्या त्या देव जर त्या वेदवाणीच्या दोरीने लोक बांधले गेले नसते, तर मोहवश होऊन त्यांनी सकाम कर्म का केले असते? प्रभो, आपल्या मायेमुळेच मनुष्य आपल्या वास्तविक स्वरूपाला विन्मुख होऊन अज्ञान व स्त्री पुत्रादिकांची इच्छा करतो. असे असताना जसे पिता पुत्राने प्रार्थना न करताही स्वतःहून पुत्राचे कल्याण करतो, त्याप्रमाणे आपणही आमच्या इच्छेची अपेक्षा न करता आमच्या हितासाठी स्वतःच प्रयत्न करावा. मैत्रेय म्हणतात, आदिराज पृथूने अशी स्तुती केल्यानंतर सर्वसाक्षी श्रीहरी त्याला म्हणाले, राजन, तुझी माझ्या ठिकाणी भक्ती असो, ही मोठी सद्भाग्याची गोष्ट आहे की तुझे चित्त माझ्या ठिकाणी जडले आहे. असे झाले की तो मनुष्य तरुण जाण्यास कठीण अशी ही माझी माया पार करून जातो. की जिला सोडणे किंवा जिच्या बंधनातून सुटणे अत्यंत कठीण आहे. तू आता दक्षतेने माझ्या आज्ञेचे पालन कर. हे राजा, जो मनुष्य माझ्या आज्ञेचे पालन करतो त्याचे सर्व ठिकाणी कल्याण होते. मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे भगवंतांनी राजश्री पृथूच्या सारयुक्त गुड वचनांचा आदर केला. नंतर पृथूने त्यांची पूजा केल्यावर प्रभू त्याच्यावर कृपा करून जाण्यास निघाले. महाराज पृथूने जे देव, ऋषी, पितर, गंधर्व, सिद्ध, चारण, नाग, किन्नर, अप्सरा, मनुष्य, पक्षी इत्यादी अनेक प्रकारचे प्राणी आणि भगवंतांचे पार्षद आले होते, त्या सर्वांचे भगवत बुद्धीने भक्तिपूर्वक वाणी आणि धनाने हात जोडून पूजन केले. नंतर ते सर्वजण आपापल्या ठिकाणी गेले. भगवान अच्युत सुद्धा राजा पृथू आणि त्यांच्या पुरोहितांचे चित्त स्वतःकडे आकृष्ट करून घेत आपल्या धामाकडे गेले. नंतर अव्यक्त स्वरूप असूनही भक्तांसाठी आपले स्वरूप दाखवून अंतर्धान पावलेल्या देवाधिदेव भगवंतांना नमस्कार करून राजा पृथू सुद्धा आपल्या राजधानीकडे गेला. अध्याय 20 समाप्त.